The slide is visible to you? Yes, sir. Yes, sir. Okay, so due to internet connection, something gets happen. Anyway, तर हेलियम निऑन लेझरमध्ये आपण हे चेक केलं. त्यामध्ये हेलियम आणि निऑन आपण वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये मिक्स करतो, ज्यामध्ये हेलियमचं पर्सेंटेज जास्त आहे. इट इज नियर अबाउट 85 to 90%. Neon is having 15 to 10% only, but we are getting laser beam due to neon active centers. तर इथं आपण वर्किंगमध्ये डिस्कस केलं की ज्या एनर्जी लेवल्स आहेत, पहिल्यांदा आपण काय करतो याला तर एक्साइट करतो रेडिओ फ्रिक्वेन्सीनं. त्यानंतर आयोनायझेशन होतं, इलेक्ट्रॉन्स सेपरेट होतात, ते इलेक्ट्रॉन्स ते कोलाइड होतात. कशाला तर हिलियम आणि निऑन ॲक्टिव्ह ॲटम्सला. एक्साइट झाल्यामुळं ते वरच्या लेवलला जातात. त्यानंतर हिलियम आणि निऑनचे जे लेवल्स आहेत त्याचा लाईफ टाईम काय आहे तर सेम आहे, कुठल्या कुठल्या F2 F3 आणि E4 E6. त्यानंतर डाऊनवर्ड ट्रान्झिशन चालू होतं आणि आपल्याला वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये इमिशन मिळतं. दिस वेवलेंथ्स आर दिस वन. त्यामध्ये आपण 6328 अँगस्ट्रॉम जी आहे तर ती यूज करतो, रेड कलर फॉर दिस हेलियम निऑन. तर हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. नाउ टुडे वी हॅव टू start this new point that is called as holography, in which we can check what is meant by hologram, recording of hologram, and reconstruction of hologram, and of course the application part. So let us start discussing this. So in 1948, Dennis Gabor outlined a two-step lensless imaging process. It is a new technique of photographing the objects and it is known as holography. ही जी होलोग्राफी टेक्निक आहे तर ही बऱ्याच वर्षापूर्वी डिस्कवर केलेली आहे. अँड वी कॅन यूज द 3D holograms. So I will complete it first. This principle holography is a two-step process. Two-step means first step is a recording and second step is a reconstruction. So first step is the recording of hologram, where the object is transformed into a photographic records. And the second step is the reconstruction, in which the hologram is transformed into the image. म्हणजे इथं काय तर दोन स्टेप आहेत याच्यामध्ये, रेकॉर्डिंग आणि रिकन्स्ट्रक्शन, जे आपण आता डिस्कस करणार आहोत. फर्स्ट इज रेकॉर्डिंग ऑफ होलोग्राम अँड सेकंड इज रिकन्स्ट्रक्शन ऑफ होलोग्राम. तर होलोग्राफी जी टेक्निक आहे ज्यामध्ये आपण रेकॉर्ड करतो त्यालाच आपण काय म्हणतो तर होलोग्राम म्हणतो. सो हिअर टू फिगर्स आर देअर. लेफ्ट साइड इज imaginary picture where we can get the 3D hologram, and right now we can produce that thing. Next, on your right side, if you check, one logo is there, so you can see here that different colors are there, and if we tilt it then we can get the different features. You have seen this on your 12th mark sheet, is it right? तुमचं जे 12वीचं मार्कशीट आहे त्याच्यावर एक होलोग्राम आहे बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. हॅव यू सीन दॅट? किंवा वेगवेगळ्या कंपनीचे लोगो ब्रँड्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे काय वापरतो तर हे होलोग्राम्स वापरतो. सो प्रॅक्टिकली वी आर डिस्कसिंग. सो हॅव यू सीन दॅट टाईप ऑफ लोगोज अँड होलोग्राम्स? तर त्याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर जे सिम्पल टाईप असतात तर ते सिम्पल टाईपमध्ये तुम्हाला काय दिसतं की जर तुम्ही त्याला टिल्ट केलं म्हणजे अँगल चेंज केला तुमचा अँगल ऑफ व्ह्यू तर डिफरंट कलर्स दिसतात. दॅट इज अ सिम्पल होलोग्राम. अँड कॉम्प्लिकेटेड मीन्स वॉट, तर असे काही कंपनीचे होलोग्राम्स आहेत मे बी तुम्ही बघितलेले असतील की ज्याच्यामध्ये काय होतं तर जसं आपण अँगल टिल्ट करू तसं वेगवेगळे फीचर्स सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे एका अँगलला एक स्ट्रक्चर किंवा फिगर जर दिसत असेल तर जर आपण अँगल टिल्ट केला तर आपल्याला नवीन फीचर्स तिथं दिसतात. So that is nothing but recording of hologram, because it is a unique thing, no one can copy that. Now let us try to understand what it means exactly and how we are recording that. Okay, so I want to clear one thing, that two types are there, conventional photography and holography. ठीक आहे. आता कन्व्हेन्शनल फोटोग्राफी म्हणजे काय, जे आपण फोटोग्राफ्स घेतो. आता जुन्या काळी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मे बी बघितलं असेल की
काय असायची तर आत फिल्म असायची कॅमेऱ्याच्या आत, आणि आपण काय करायचो, फोटोग्राफ घेतला की ती फिल्म आहे ती आपण डेव्हलप करायचो आणि त्यानंतर आपल्याला तो फोटोग्राफ दिसायचा. आता सुद्धा आपण डिजिटली काय करतोय तर जस्ट वी आर कॅप्चरिंग द इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके, मीन्स the old photography or new digital photography is same because we are capturing only intensity. इंटेन्सिटी जी आहे जुन्या किंवा नव्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कॅमेरा जो आहे त्यातनं जे आपण कॅप्चर करतो ती जी लाईट इंटेन्सिटी त्याच्यानुसार आपल्याला ती इमेज आहे तर ती आपण कॅप्चर करतो, त्यालाच आपण फोटोग्राफ म्हणतो. सो इट इज अ कॅप्चरिंग इंटेन्सिटी ओनली और रेकॉर्डिंग इंटेन्सिटी ओनली. But in case of a recording of hologram, we are not only recording the intensity but also phase of that light rays. त्याची जी फेज आहे तर ती सुद्धा आपण इथं काय करतो, रेकॉर्ड करतो. त्याचे जे वेव्स आहेत तर त्याचा सुद्धा पॅटर्न आपण इथं रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय वेन वी डेव्हलप दॅट होलोग्राम देन इट लुक लाईक्स अ 3D स्ट्रक्चर आपल्याला ते दिसतं. त्याचं रिझन काय तर वी आर रेकॉर्डिंग ऑल द इंटेन्सिटी अँड फेज ऑफ द स्ट्रक्चर, जे काय स्ट्रक्चर आहे ज्याच्यापासून ते लाईट रेज स्कॅटर होऊन येतात, तर त्याच्यापासून जो काही डाटा आपण रेकॉर्ड करतो कशावर तर होलोग्रामवर, तर तो आपल्याला 3D व्ह्यू देतो. त्याचं रिझन काय ते पण आपण चेक करूया. A broad laser beam is divided into two beams, namely as a reference beam and an object beam by a beam splitter. The reference beam goes directly to the photographic plate. The second beam of light is directed on the object. Each point of the object scatters the incident light and it travels towards the photographic plate and interferes with the reference beam and produces an interference pattern on the photographic plate. This photographic plate is called as hologram. Okay, so now let us try to understand these things. इथे जर फिगर बघितली तर इथे काय काय दिसते, इन्सिडेंट लाईट जी आहे ती कशावर इन्सिडेंट होते तर मिरर. ओके, तर मिरर पासून हा जो रे यायला लागलाय त्याला आपण म्हणतो रेफरन्स बीम. इट इज कॉल्ड एज रेफरन्स बीम. देन नेक्स्ट हा ऑब्जेक्ट आहे, इथून जी लाईट आपण रेकॉर्ड करणार स्कॅटर झालेली त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट बीम. ओके, सो हियर what exactly we are doing हे आपण परत एकदा चेक करूया. A broad laser beam is divided into two beams, namely as a reference beam and object beam by a beam splitter. तर ही जी तुम्हाला मी फिगर दाखवली ती एकदम सिंपल अँड इझी घेतलेली. बीम स्प्लिटर म्हणजे काय असतो तर फॉर एक्झाम्पल इथं बीम स्प्लिटर जर आपण ठेवला तर तो काय करत असतो तर या लाईट रे स्प्लिट करत असतो, एक मिररकडे पाठवत असतो आणि एक ऑब्जेक्टकडे. तर ते आपण इथे दाखवलं नाही. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला त्याची कॉम्प्लिकेटेड डायग्राम दिसेल ज्यामध्ये बीम स्प्लिटर यूज करून आपण पहिल्यांदा काय करतो या लाईटला सेपरेट करतो, कुठं मिररकडे आणि ऑब्जेक्टकडे. तर इथं आपण डायरेक्टच ती दाखवलेली आहे. ओके, सो बाय बीम स्प्लिटर वी आर गेटिंग रेफरन्स बीम अँड ऑब्जेक्ट बीम. त्यानंतर काय होतंय द रेफरन्स बीम गोज डायरेक्टली टू द फोटोग्राफिक प्लेट. ही जी रेफरन्स बीम आहे मिररवरून जी रिफ्लेक्ट झालेली तर ती डायरेक्टली कुठे जाते फोटोग्राफिक प्लेट. फोटोग्राफिक प्लेट म्हणजेच आपला होलोग्राम आहे ज्याला इथं आपण फोटोग्राफिक प्लेट म्हणतोय. सो इट इज अ केमिकल मटेरियल अँड वी आर रेकॉर्डिंग द इंटेन्सिटी अँड फेज ऑफ द लाईट जस्ट लाईक अ फिल्म इन द कॅमेरा ओल्ड स्टाईल. तर मिररपासून जी रिफ्लेक्ट होते ती झाली रेफरन्स बीम. त्याचबरोबर ही लाईट ऑब्जेक्टवर सुद्धा पडते. आता इथे एक आपण ऑब्जेक्ट दाखवलाय लॅम्प टाईप, आणि त्याच्यापासून त्या ऑब्जेक्टचे जे जे फीचर्स आहेत तर लाईट जी स्कॅटर होते त्याच्यापासून तर ती सुद्धा आपण या फोटोग्राफिक प्लेटवर काय करतो रेकॉर्ड करतो. The reference beam goes directly to the photographic plate. The second beam of light is directed on the object. Each point of the object scatters the incident light and travel towards the photographic plate. तर आपण आता जसं सांगितलं तसं मिरर म्हणजे रेफरन्स बीम हे रेकॉर्ड करतोय आणि ऑब्जेक्ट बीम हे रेकॉर्ड करतोय. आता या दोन्ही रेज मुळे काय होतं each point of the object scatters the incident light and it travel towards the photographic plate. photographic plate कडे ऑब्जेक्ट बीम स्कॅटर झालेली जी आहे तर ती जाते and interferes with the reference beam. इथं काय होतंय तर ते एकमेकाला काय करतात इंटरफिअर करतात
अँड प्रोड्युसेस अन इंटरफरन्स पॅटर्न. इथला जो इंटरफरन्स पॅटर्न आहे तर तो आपण काय करतोय रेकॉर्ड करतोय. It produces an interference pattern on the photographic plate. This photographic plate is called as hologram. त्यालाच आपण होलोग्राम म्हणतो. आणि हा इंटरफरन्स पॅटर्न आहे तर तो आपण याच्यावर रेकॉर्ड करतो. ठीक आहे. नेक्स्ट नाव दिस इज अ रेकॉर्डिंग ऑफ होलोग्राम. हे झालं रेकॉर्डिंग. आता रिकन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय करतोय. In case of reconstruction of hologram, the object can be viewed by illuminating the hologram as shown in figure. आता हा जो आहे होलोग्राम तर याला आपण काय करतोय लाईटने इल्युमिनेट करतोय. त्याच्यामुळे इथं काय होतंय आता तुम्ही बघू शकता इथं की इथून आपण लाईट पास करतोय. लाईट सोर्स आहे किंवा लेझर लाईट आहे जी आपण पास केली तर ही 0 ऑर्डर झाली म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये आपण त्याला बघतोय. जेव्हा आपण ऑब्झर्वर आहे तर तो जेव्हा टिल्ट होतो तर इथं आपल्याला काय दिसतं तर रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. दिस इज अ व्हर्च्युअल इमेज नॉट व्हर्टिकल इमेज. तर इथं रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज आपल्याला इथं दिसतात. तर हे कशामुळे होतं तर जेव्हा जेव्हा आपण अँगल चेंज करतो त्यावेळेस जे जे वेगवेगळे फीचर्स आहेत तर ते रेकॉर्ड झालेले आपल्याला इथं दिसतात. नाव द क्वेश्चन इज व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स. रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज जे आपण आपल्याला मिळते तर त्याच्या मागचं तर रिझन काय तर ते आपण आता चेक करूया. In case of reconstruction of hologram, the object can be viewed by illuminating the hologram as shown in figure. The reconstruction beam illuminates the hologram at the same angle as the reference beam. आपल्याला ती illuminate करते same angle ला. The hologram act as a diffraction grating and secondary waves from hologram interfere constructively in certain directions and destructively in other directions. So let me complete it first, then we will discuss. They form a real image in front of the hologram and virtual image behind the hologram. If the observer tilts his head, new details of the object which were not noticed earlier would be observed. त्याचा नेमका अर्थ काय ते आपण चेक करू. तर पहिल्यांदा आपण बघितलं की आपण याला इल्युमिनेट करतो होलोग्रामला. आधी लेझर लाईट वापरायची, आता आपण विजिबल लाईट मध्ये सुद्धा याला बघू शकतोय. इथं काय होतंय द रिकन्स्ट्रक्शन बीम इल्युमिनेट्स द होलोग्राम. त्याला इल्युमिनेट करते सेम अँगलला जसं रेफरन्स बीमनं आपण केलं तसं. द होलोग्राम ऍक्ट्स ॲज अ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. आपण ग्रेटिंग म्हणजे काय डिस्कस केलेलं आहे तर ग्लास प्लेट ज्याच्यावर आपण स्क्रॅच्ड लाईन्स आहेत तर ते यूज करतो. त्याच्यामुळं काय होतं तर ट्रान्सपरंट रिजन आहेत त्याच्यामधून लाईट पास होते आणि आपल्याला डिफ्रॅक्शन मिळतं. स्ट्रेट लाईन बघितलं तर ती लाईट ॲज इट इज दिसते आणि LHS आणि RHSला आपण जर मूव्ह केलं तर आपल्याला कलर्स दिसतात त्याचे. तर इथं काय होतं तर इथं आपल्याला हे फीचर्स स्ट्रेट लाईनमुळे मध्ये वेगळे दिसतात आणि अँगल टिल्ट केल्यावर वेगळे दिसतात. तर त्यामुळे आपण इथं हा वर्ड यूज केलाय. द होलोग्राम ऍक्ट्स ॲज अ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. ओके, बट व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली. तर इथं थोडक्यात काय आहे तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण इथं बघत असतोय. आता कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती. तुम्ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट शिकलेला आहात बरोबर आहे का. ओके, यू हॅव स्टडीड यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, इज इट राईट. येस. हां, तर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो. म्हणजे काय जे आपल्याला फ्रिंजेस मिळतात त्यामध्ये आपण माहिती की 2 सोर्स आपण वापरतो आणि त्याचे वेव्हफ्रंट्स असतात. ठीक आहे. आणि ते जेव्हा एकमेकाला इंटरफिअर होतात तर त्यावेळेस ब्राईट पॉईंट्स आणि डार्क पॉईंट्स आपण त्याला म्हणतो. तर तो झाला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर इथं सुद्धा तेच होतंय. आपल्याला माहिती आहे इथं आपण काय केलं तर इंटरफरन्स पॅटर्न रेकॉर्ड केलाय. कुठं इथं रेफरन्स बीम पासून आलेली लाईट आणि ऑब्जेक्ट बीम पासून आलेली लाईट ही जेव्हा इंटरफिअर होते तर इथं सुद्धा तो कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. सो वी आर गेटिंग रिअल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज. हे जे आपण म्हणतोय तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे आपण या रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेजेस आपल्याला इथं दिसतात. तर ते स्ट्रक्चर 3D का दिसतं तर आपल्याला हे दोन्ही कंबाईन्ड इफेक्ट असल्यामुळं त्याचा 3D इफेक्ट आपल्याला डोळ्याला जाणवतो. आणि आपण जेव्हा तो होलोग्राम बघतो तर तो 3D तर दिसतोच, प्लस जर आपण त्याला टिल्ट केलं
मगाशी मी म्हटलं की आता इथे आपण एकच ऑब्जेक्ट दाखवलाय. तुम्ही समजा अजून दुसरं स्ट्रक्चर काहीतरी इथं दाखवलं आणि त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आपण जर आहे तर ते इथे केलं, ठीक आहे. तर ह्याचं जर आपण रेकॉर्डिंग केलं, समजा फ्रुट्स असेल एखादं, तर या अँगलला आपल्याला हा ऑब्जेक्ट दिसणार आणि अँगल चेंज झाल्यावर ह्याचं जे रेकॉर्डिंग त्या प्लेटवर झाले तर ते आपल्याला नंतर दिसतं. तर यानुसार आपण काय करतो, तर याचं रेकॉर्डिंग आणि रिकन्स्ट्रक्शन करतो. ओके, सो व्हॉट वी आर डिस्कसिंग, आपण काय डिस्कस करतोय, तर होलोग्राम म्हणजे काय आणि त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे काय. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर 2 स्टेप आहेत. फर्स्ट रेकॉर्डिंग, सेकंड रिकन्स्ट्रक्शन. ही 2 स्टेप प्रोसेस आहे रेकॉर्डिंग आणि रिकन्स्ट्रक्शन असल्यामुळं. हे सगळं मी का रिपीट करतोय, ऑल आर युअर पॉसिबल MCQs वेन वी डिस्कस आफ्टर कम्प्लिशन ऑफ चॅप्टर. देन नेक्स्ट मी सांगितले की कन्व्हेन्शनल फोटोग्राफी जी आहे, तर कन्व्हेन्शनल फोटोग्राफीमध्ये आपण काय रेकॉर्ड करतो, तर इंटेन्सिटी रेकॉर्ड करतो. आणि ही जी रेकॉर्डिंग आहे होलोग्रामची, तर याच्यामध्ये आपण काय करतोय, तर इंटेन्सिटी ॲज वेल एज फेज ऑफ दॅट लाईट वेव्स, तर या दोन्ही आपण रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय वी कॅन गेट द 3D व्ह्यू. ओके, इज इट क्लिअर टू यू? Okay, so now I want to show something to you. Is it visible to you? Yes, sir. आता इथे तुम्ही चेक करू शकताय, जसं जसं आपण, हे बघा मी अजून जवळ घेतो, जसं जसं आपण इथे अँगल चेंज करतोय इथं इमेज आहे ती वेगळी येते. कॅन यू सी दॅट? Yes, sir. हां, कारण का हे होलोग्राफी अशा प्रकारे आहे की मी तुम्हाला तासभर जरी शिकवत बसलो तुम्ही म्हणाल की समजले सर मला, बट 1000 words and 1 picture can give the information. Okay, लक्षात येते? Now it is clear to you what I was discussing. Yes, sir. So another I have, Yes, this sir. is a flute. आता ही फ्ल्यूट जर बघितली तर ऍक्च्युली ही इमेजच आहे आता, पण ही फ्ल्यूट आहे ती हँड फ्ल्यूट. हे बाहेर असल्यासारखं वाटतं आपल्याला किंवा 3D व्ह्यू आपल्याला दिसतो. ओके, कॅन यू गेट दॅट? हे दिसतंय का? Yes, sir. So now it is clear to you that what means conventional photography and what means the holography. So this point I hope that I have cleared it to you with example. So this is the recording and reconstruction of hologram. Now we come to the last point of our chapter, that is applications of laser. आता आपण हे जे डिस्कस केलं, ऑफकोर्स तुम्हाला याचे ऍप्लिकेशन्स माहिती आहेत. सो लेट अस ट्राय टू चेक इन डिटेल व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन्स. यामध्ये आपण 2 पार्ट केलेले आहेत, ऍप्लिकेशन दॅट इज इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स अँड मेडिकल ऍप्लिकेशन्स. So the lasers have a wide range of applications in industry, medical fields and communications. So I read it first, then we will discuss it. High power laser, high power gas lasers and solid state lasers are used for cutting, drilling of metals. Laser radiations are used to drill tiny holes in diamonds, fine wires. Then we can cut the clothes in the garment industry. Then focused high power laser can even produce very high temperature which may be used to melt the metals. In the chemical industries, lasers can be used on a wide range to initiate certain chemical reactions. तर काही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स इथे दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हाय पॉवर लेझर आहेत, तर त्याचा यूज करून आपण मेटल कट करतो, ड्रिल करतो. त्यानंतर लेझर रेडिएशन्स आहेत, तर ते एवढे पॉवरफुल आहेत. So you know that diamond is very very hard material, so it is very powerful that we can drill the tiny holes in the diamond. For that tremendous power is required. Then fine wires are there, we can cut the clothes in garment industry also.
So maybe you have seen in the discovery program etc that automobile industries are there. Automobile industries असतात, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इनर पोर्शन ऑफ द कार, तर व्हेकलचं जे इनर पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण लेदर यूज करतो. सो फॉर दॅट प्रिसाइज लेदर कटिंग इज रिक्वायर्ड. वेगवेगळे पार्ट्स आहेत लेदरचे जे आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फोर व्हीलरच्या आतमध्ये वापरत असतो. तर त्याच्यासाठी आपण इथे काय करतो, तर त्याचे डिझाईन्स आहेत त्या लेदर शीटवर डिझाईन्स आपण सॉफ्टवेअर थ्रू देतो अँड दॅट लेझर बीम कट्स दॅट पार्ट, दॅट leather part precisely, and we can use that for whatever the purpose is there for that. So we can cut the clothes in the garment industry, we can use that for leather cutting. Then focused high power laser can even produce very high temperature which may be used to melt the metals, we can melt it also. त्यानंतर काही जे केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये केमिकल इंडस्ट्रीच्या काही रिॲक्शन्स आहेत त्या इनिशिएट करण्यासाठी सुद्धा लेझर बीम जी आहे तर ती यूज केली जाते, बिकॉज इट इज अ हाय पॉवर लेझर अँड वी कॅन यूज दॅट फॉर इनिशिएटिंग द केमिकल रिॲक्शन. देन ॲप्लिकेशन्स इन द मेडिकल फील्ड. मेडिकल फील्डमध्ये काय काय ॲप्लिकेशन्स आहेत. लेझर रेडिएशन्स आर यूज्ड ॲज सर्जिकल टूल इन द फील्ड ऑफ मेडिकल. सर्जिकल टूल असा इथे शब्द वापरलाय, त्याचा नेमका अर्थ काय ते आपण बघू. Due to high directionality and high intensity to produce required temperature where lasers are focused, these radiations are used for spot welding of detached retina of eyeball. Lasers are also used for painless drilling and welding to the surface of the tooth for the prevention of further decay. Laser beam is used for the performing bloodless operation. Okay, so this is another important word. Laser radiations are used to prevent the unwanted growth and burning the cancer cells. So some of the medical applications we are discussing. The medical application मध्ये आपण याला सर्जिकल टूल असं म्हटलेलं आहे. तर सर्जिकल टूल याचा अर्थ काय, तर आपण इथं ब्लडलेस ऑपरेशन करतो. Now what it means, bloodless operation means what, तर तुम्हाला माहिती आहे की जर कॅन्सर सेल्स असतील किंवा ट्युमर्स असेल किंवा आता एखादा पोर्शन आहे तो बर्न करायचा आहे, अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्स म्हणजे काय, तर क्लस्टर फॉर्म होतं अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्समुळं, आणि ते जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आधीची काय प्रोसेस होती, तर आपण आधीचे जे कन्व्हेन्शनल ऑपरेशन होते, नॉर्मल ऑपरेशन्स ज्यामध्ये आपण कटिंग करायचो, त्यानंतर भरपूर ब्लिडिंग होऊन ते ऑपरेशन आहे ते कॅरी आउट केलं जायचं. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑफकोर्स स्मॉल कट घेऊन इनर पोर्शनला आपण एंट्री करतो. तर ब्लडलेस ऑपरेशन याचा अर्थ काय, तर यामध्ये सुद्धा थोडंसं जे आहे ब्लिडिंग वगैरे ते होणार, पण एक छोटा पोर्शन आपण कट करून तो जो लेझर सोर्स आहे आणि कॅमेरा आहे तो आपण इन्सर्ट करतो, आणि जिथे जिथं आपल्याला असं वाटतंय की ते क्लस्टर्स आहेत किंवा कॅन्सर सेल्स आहेत तर ते आपण त्या पर्टिक्युलर पोर्शनलाच लेझर बीम एक्सपोज करतो आणि बर्न करतो. देन रिलेटेड टू ऑपरेशन ऑफ आयबॉल्स ऑर आईज, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की जर डोळ्याशी रिलेटेड काही ऑपरेशन असतील तर इथे आपण लेझर टेक्निक यूज करतो. त्यामध्ये एनडीआर लेझर म्हणून एक प्रकार आहे तर ते आपण वापरतो. आता तुम्ही म्हणाल की एवढे हाय पॉवर लेझर किंवा लेझर एवढा हार्मफुल आहे तर आपण ते डोळ्याच्या ऑपरेशनसाठी कसं काय वापरतो, तर त्यांनी त्याची जी इंटेन्सिटी आहे तर त्याच्यावर आधीच स्टडी करून त्यांनी ठरवलेलं असतं की ती इंटेन्सिटी किती मेंटेन करायची. ओके, अदरवाइज यू नो दॅट इट कॅन हार्मफुल टू आईज, बट वी आर एक्सपोजिंग दॅट लेझर बीम फॉर अ सर्टन टाइम पिरियड to burn that cells or to adjust the things related to detached retina etc. तर मे बी तुमच्यापैकी कोणाचे लेझर ऑपरेशन झाले असतील तर तुम्हाला तर माहिती, किंवा जे वयस्कर लोक आहेत तुम्हाला माहिती की डोळ्याचं जे बुबुळ आहे त्याच्यावर लेअर तयार होतो, तर तो सुद्धा लेअर जो आहे तर तो आपण काय करतो, तर हे थोड्या वेळासाठी लेझर एक्सपोज करून आपण ते काय करत असतो, तर तो लेअर आहे तर तो आपण रिमूव्ह करू शकतो. देन टूथ डिके, तर जे डेंटल ऑपरेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा पेनलेस ड्रिलिंग किंवा वेल्डिंग जे आहे तर त्याच्यासाठी आपण हे जो टूथ डिके तो होऊ नये म्हणून किंवा प्रिव्हेंट होण्यासाठी आपण हे लेझर बीम्स आहेत तर ते यूज करू शकतो.
So different applications are there. Right now we are using this for industrial and medical. That's why we are discussing this in detail, that what this laser means exactly. So this is our last point, applications of laser. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं, तर आपण स्टार्ट केली लॉंग फॉर्मनं. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन म्हणजे काय ते आपण चेक केलं. देन नेक्स्ट स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय ते आपण बघितलं. देन स्टिम्युलेटेड इमिशन ज्याचा आपण यूज करतो लेझर बीमसाठी. देन पॉप्युलेशन इन्व्हर्जन टू इन्क्रीज द नंबर ऑफ ॲटम्स फ्रॉम लोअर टू हायर स्टेट. हे ऑटोमॅटिकली शक्य आहे का, तर नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो, एनर्जी सप्लाय करतो. So for supplying energy to the medium is nothing but called as pumping method. Then metastable state अशी स्टेट की जिथे लाईफ टाइम जास्त असतो, जेणेकरून आपल्याला स्टिम्युलेटेड इमिशन आणि लेझर बीम मिळते. Then characteristics, they are highly coherent. Monochrome means single wavelength or single color. Less divergence म्हणजे त्याचं स्प्रेडिंग कमी होतं. Then they are having unidirectionality or high directionality. डायव्हर्जन्स कमी असल्यामुळं, सिंगल डायरेक्शनमुळं पास होत असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी काय असते, तर जास्त असते. कारण का त्याची एनर्जी आहे तर ती कॉन्सन्ट्रेट होते स्मॉल पोर्शनमध्ये. या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. त्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये एक गॅसियस लेझर आहे, तो आपण डिटेलमध्ये बघितला, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग. अँड द टुडेज पार्ट दॅट इज होलोग्राफी, ज्यामध्ये आपण रेकॉर्डिंग रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय असतं, जे आपण लोगो चेक करतो, ज्यामध्ये कलर्स बदलतात किंवा फीचर्स दिसतात, तर त्याचं रिझन काय, तर इथे आपण फक्त इंटेन्सिटी रेकॉर्ड करत नाही, तर त्याची फेज त्या लाईटची रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय इट इज अ 3D. आता याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला माहिती, 3D इमेजेस, 3D पिक्चर्स, याच्यामध्ये आपण हे होलोग्राफी टेक्निक यूज करतो. त्यानंतर डाटा कलेक्शन किंवा डाटा स्टोरेज जे आहे, तर ते सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे होलोग्राफीचं. तर एका स्मॉल पोर्शनमध्ये आपण भरपूर डाटा आहे तर तो सेव्ह करू शकतो. यू कॅनॉट इमॅजिन, बट इफ यू कॅन टेक द 2 cm by 2 cm structure, then we can record 5 to 10 newspaper in that portion. Of course we have to need the microscope. आपल्याला मायक्रोस्कोप लागेल तो रीड करण्यासाठी. So we can record lots of data on a small portion by using this holography technique. तर ते आपण बघितलं, रेकॉर्डिंग म्हणजे काय, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, and of course the application part, which is the last one. Okay, so these points are clear to you. Okay, so have you taken the screenshot or anything is remaining in today's, or I have to show it once again, that slides, show it once again. First, that is holography, in which what is meant by holography and principle is there. So take screenshot of this. Then next, recording of hologram. Then next, reconstruction. And last slide is applications. Okay, so today I will on Telegram I will send the PDF file for the same, for the chapters to refer and to write the things. Okay, so how many assignment you have completed? First 3, is it over? Okay, so I am sending today the PDF files सगळे मी सेंड करतोय. प्लस जो आपला सेकंड चॅप्टर आहे क्रिस्टलोग्राफी, जो ISC चा पार्ट असणार आहे, तर त्याची सुद्धा मी MCQ विथ आन्सर्स I am sending to you. So start practicing for ISC first.
First chapter MCQ with answer already with you. Second I am sending plus all these notes. So start writing the assignment, complete it. So today is 2nd July. So on 10th July I will take the review of all these things. 10th जुलैला आपण डिस्कस करूया. असाइनमेंट कंप्लीट करा याची सुद्धा, आणि किती असाइनमेंट कंप्लीट झालेत ते आपण त्यावेळेस डिस्कस करूया. सो स्टार्ट रायटिंग अँड कंप्लीट इट. You give me the attendance. Roll number 1. Roll number 1. Okay. Roll number 4. Present, sir. हाँ. Roll number 4 आहेत का? Roll number 4. 7. 9. Present, sir. हाँ. Sequence है. Okay. 6, 7, 8. Then roll number 10. 10, 11, 12 present. Number 18. Roll number 18 आहेत का? 20. You can write your roll numbers in chat box also, everyone. Eight.